नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, शुभ सकाळ. मित्रांनो, आयुष्यात करिअर निवडणं हे कठीण असतं. अरे कठीण प्रसंगात खंबीरपणे उभं राहणंही कठीण असतं. निर्णय घेणं कठीण असतं आणि रिस्क घेणंही कठीण असतं. पण आयुष्यात हे कुठेही थांबणारं नसतं. कदाचित आयुष्यात गोष्टी ह्या अधिकच कठीण होत जाणार. फक्त सुरुवात कशी करायची हे आपलं आपणच ठरवायचं असतं. या गोष्टीचे शीर्षक आहे अपनी सोच. मित्रांनो, एकदा 1 ते 9 अंकांची शाळा भरली. मग पहिल्या बाकावर कोण बसणार यावरून वर्गात वाद निर्माण झाला. मग 9 अंक हा मी सर्वात मोठा आहे आणि मीच श्रेष्ठ आहे असे सांगू लागला. त्याने 8 आपल्यापेक्षा कमी अंक म्हणजे 8 या अंकाला सुनावले आणि तू मागे जाऊन बस असे सांगितले. आणि मग 8ने 7ला, 7ने 6ला, 6ने 5ला, 5ने 4ला, 4ने 3ला, 3ने 2ला आणि 2ने 1ला यांच्यात वाद निर्माण झाला. प्रत्येक जण आपल्यापेक्षा कमी नंबराला सुनावत होता आणि तू कनिष्ठ असल्याची त्याला जाणीव निर्माण करून देत होता. या सर्वांचा वाद बघून बिचारा 0 नंबर आधीच सर्वात मागे जाऊन बसला, एका कोपऱ्यात जाऊन बसला. हे नंबर 1ने पाहिले. मग अंक 1 त्या 0 नंबराच्या शेजारी जाऊन बसला आणि मग अंक 1 त्या 0ला म्हटला की मी तुला काहीच बोलणार नाही. पण आश्चर्य बघा मित्रांनो, नंबर 1 हा 0च्या शेजारी जाऊन बसल्यामुळे त्याचे 10त रूपांतर झाले आणि 10 हा वर्गातील सर्वात मोठा नंबर. हे बघून 0ला आश्चर्य वाटले. मग 0 अंक 1ला बोलला की सर्वजण मी मोठा, मी श्रेष्ठ असे बोलून भांडत असताना तू माझ्या शेजारी येऊन मला कसे मोठे केले. त्यावर अंक 1ने उत्तर दिले, अरे फक्त मी मोठा किंवा मी श्रेष्ठ असे सांगून कुणी मोठा किंवा श्रेष्ठ होत नसते. जो दुसऱ्याला मोठं होण्यास मदत करतो तोच सर्वात श्रेष्ठ असतो. माणूस आपल्या पैशाने, ताकदीने किंवा वयाने श्रेष्ठ होत नसतो, तर तो आपल्या ज्ञानाने आणि विचारानेच श्रेष्ठ होत असतो. किसी ने खूब कहा है दोस्तों, मजेदार में होकर भी जो दूसरों का साहिल हो, मजेदार में होकर भी जो दूसरों का साहिल हो, भगवान उसी को जिम्मेदारी देता है जो उसे निभाने के काबिल हो. थैंक यू वेरी मच. डू टेक केयर ऑफ योर सेल्फ. बी सेफ. फिर मिलेंगे. स्माइल प्लीज. थैंक यू.